डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 ते 1956 दरम्यान या देशातील शोषित पीडितच नव्हे तर प्रत्येक नागरिकांच्या जीवनामध्ये उन्नती घडवून आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेले आहे। ते कार्यकर्त्यांनी तशा प्रकारच्या सुधारणा करताना अनेक व्यक्तींशी नेत्यांशी त्यांचा संपर्क आला, मतभेद झाले। अशाच प्रकारे 1944 ला चित्रपट क्षेत्रात आलेले दिलीप कुमार यांच्याशी त्यांची केव्हा, कुठे आणि कशा प्रकारे भेट झाली आणि कोणत्या मुद्द्यावर त्यांचे मतभेद झाले या संबंधीचेच विश्लेषण आजच्या व्हिडिओमधून। तर मी आहे डॉक्टर वासुदेव भगत आणि आपणा समोर प्रस्तुत करीत आहे बाबासाहेब आंबेडकर आणि अभिनेते दिलीप कुमार यांच्यातील विवाद। बाबासाहेबांचे सहकारी बळवंत हनुमंत वराडे यांनी बाबासाहेबांच्या संपर्कात 1923 ते 56 पर्यंत कार्य केलेले आहे। मग बळवंत वराडे यांनी डॉक्टर आंबेडकरांचा सांगाती अशा प्रकारचा अतिशय दीर्घ स्वरूपाचा आठवणीवर आधारित ग्रंथ लिहिलेला आहे। या ग्रंथामध्ये म्हणजेच डॉक्टर आंबेडकरांचा सांगाती या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांच्या भेटीचा प्रसंग त्यांचा मुलगा भालचंद्र वराडे यांनी नमूद केलेला आहे। भालचंद्र वराडे यांनी त्यांच्या वडिलांचा ग्रंथ स्वतः प्रकाशित केला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे। या प्रस्तावनेमध्ये भालचंद्र वराडे यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांच्या भेटीचा प्रसंग लिहिलेला आहे। तेव्हा स्वतः भालचंद्र वराडे हे त्या प्रसंगी हजर होते। तर त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये भालचंद्र वराडे लिहितात, एका सायंकाळी मी स्वतः आणि बाबासाहेबांचे मेहुणे बाळू कबीर आम्ही दोघेही बाबासाहेब वास्तव्यास असलेल्या रेल्वे स्टेशनच्या हॉटेलमध्ये बाहेरून आलो। तर त्या हॉटेलमध्ये अतिशय चिक्कार स्वरूपाची गर्दी जमलेली होती। त्या गर्दीतून पुढे जाऊन आम्ही पाहिले की त्या हॉटेलमध्ये दिलीप कुमार हे अभिनेते आलेले आहेत। मग त्या प्रसंगी बाळू कबीर हे स्वतः पुढे झाले आणि दिलीप कुमार यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। आपली इच्छा असेल तर आम्ही बाबासाहेबांशी आपली भेट करून देतो। आणि दिलीप कुमार यांना सुद्धा बाबासाहेबांचे एकूण योगदान माहित होते आणि ते सुद्धा म्हणाले कि ये तो बड़ी सौभाग्य की बात है कि अगर हमारी मुलाकात बाबा साहेब से होती है तो। आणि लगेच बाळू कबीर, भालचंद्र वराडे हे बाबासाहेब थांबलेल्या वरच्या रूम मध्ये दिलीप कुमार यांना घेऊन आले। त्या ठिकाणी बाबासाहेब स्वतः, त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर, भालचंद्र वराडे यांचे वडील प्राचार्य म भी चिटणीस हे थांबलेले होते। बाबासाहेब ग्रंथाचं वाचन करीत होते। मग बाळू कबीर यांनी पुढे होऊन बाबासाहेबांना सांगितले की आपल्या भेटीसाठी अभिनेते दिलीप कुमार हे आलेले आहेत। लगेच बाबासाहेबांनी दिलीप कुमार यांना खुर्चीवर बसण्याची सूचना केली आणि मग लगेच स्वाभाविक गुणधर्मानुसार दिलीप कुमार यांनी बाबासाहेबांना नमस्कार करून त्यांनी त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील गप्पा गोष्टींना प्रारंभ केला। ते म्हणाले की स्वाभाविक स्थितीनुसार, गुणधर्मानुसार आपण केलेल्या विभिन्न प्रकारच्या
भूमिका, योगदान, चित्रपटातील त्यांचे महत्त्वपूर्ण रोल या संबंधी ते माहिती देऊन लागले. आणि मग बाबासाहेब अतिशय हळूच धीर गंभीरपणे त्यांना म्हणाले की तुम्ही ज्या चित्रपट क्षेत्रामध्ये काम करीत आहात त्या चित्रपट क्षेत्रातील बहुसंख्य लोक हे चारित्र्य भ्रष्ट आहेत. त्यांना चारित्र्य म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही असे बाबासाहेब म्हणाले. लगेचच अभिनेते दिलीप कुमार यांनी म्हटले की या क्षेत्रातील सर्वच लोक तसे नाही. तेव्हा बाबासाहेब सुद्धा म्हणाले मी सुद्धा असं कुठं म्हणतो की सर्वच लोक तसे आहेत, परंतु बहुसंख्य लोक चित्रपट क्षेत्रातील चारित्र्य भ्रष्ट आहेत, नीतीभ्रष्ट आहेत. परंतु अभिनेते दिलीप कुमार यांना हे आवडले नाही. ते म्हणाले की आपल्या विधानाशी मी सहमत नाही. तेव्हा बाबासाहेब पुढे म्हणाले की मी सत्य बोलतो आणि सत्य हे कटू असते म्हणून ते आपल्याला आवडत नाही. अशा प्रकारे हा संवाद सुरू होता. या सर्व संवादामधून बाबासाहेबांना सूचित करायचे होते की समाजाची सुधारणा होईल, समाजामध्ये प्रगती घडून येईल, अशा प्रकारचे चित्रपट आपण तयार करावे असे बाबासाहेबांना सूचित करायचे होते. परंतु ते दिलीप कुमार यांना आवडले नाही. तरी तसेच आपण काम करीत असलेल्या क्षेत्रावर बाबासाहेबांनी चारित्र्य भ्रष्टतेचा आक्षेप घेतला हे त्यांना बिलकुल पटले नाही. त्यांचे हावभाव बदलले, संभाषण बदलले आणि काहीही न बोलता ते लगेचच खुर्चीवरून उठले आणि काहीही न बोलता बाबासाहेबांच्या पुढून अगदी रागारागाने निघून गेले. बाबासाहेब आणि इतर मंडळी शांत राहिली. पुढे भालचंद्र वराडे लिहितात की मग आम्ही सर्व धीर गंभीरपणे शांत असताना बाबासाहेबांचे मेहुणे बाळू कबीर बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुम्ही हे काय केलं? त्या अभिनेत्याशी आपण अशा प्रकारे बोलावयास नको होते. त्याची थोडीफार स्तुती केली असती, म्हणजेच आपल्या शब्दात होले हो लावले असते किंवा त्याच्या विचाराशी समरस झाले असते तर त्याच्याकडून आपल्याला आपल्या संस्थेसाठी आर्थिक सहाय्य देणगी मिळाली असती, असे बाळू कबीर बाबासाहेबांकडे बघून म्हणत होते, त्यांना सांगत होते. मग जेव्हा बाळू कबीर बाबासाहेबांना असे म्हणत होते त्या प्रसंगी बाबासाहेब अगदी धीर गंभीरपणे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात आणि बाळू कबीरांचे एक एक वाक्य त्यांच्या मनावर बिंबत जाते आणि त्याचे परिणाम होतात आणि बाबासाहेब अतिशय धीर गंभीरपणे रागाने बाळू कबीर यांना म्हणतात, अरे तू काय समजतोस मला? स्वतःचे चारित्र्य विकून, नीतिमत्ता विकून पैसे कमाविलेल्या या लोकांकडून मला देणगी स्वीकारण्यास सांगतो आणि तेही शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी मी या नीतिभ्रष्ट लोकांकडून पैसे घे असे मला सांगतो? अरे तू मूर्ख आहेस. अशा या लोकांकडून पैसे घेण्यापेक्षा माझ्या ज्ञानदानाचे कार्य अपूर्ण राहिले तरी चालेल. अशा प्रकारे बाबासाहेब एक प्रकारे रागाने संपूर्ण शक्ती एकवटून बाळू कबीर यांच्याकडे पाहून गरजतात, असे भालचंद्र वराडे यांनी नमूद केलेले आहे. आणि मग या वाक्यामधून भालचंद्र वराडे यांना सूचित करायचे आहे की बाबासाहेब असे म्हणतात की शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी मी या नीतिभ्रष्ट लोकांकडून पैसे घेणार नाही. म्हणजेच बाबासाहेबांचा हा अतिशय मोठा महान त्याग होता. शिक्षणाचे कार्य हे पवित्र आहे आणि ते पवित्र मार्गानेच पूर्ण झाले पाहिजे, अशा प्रकारचा हेतू बाबासाहेबांनी यापूर्वी जोपासला होता आणि तोच त्यांनी अंमलात सुद्धा आणला होता. हेच आपल्याला या त्यांच्या
प्रसंगामधून लक्षात येईल आणि म्हणजेच देणगी नाकारून आपली नीतिमत्ता सांभाळणे, नीतिमत्ता टिकवणे हे बाबासाहेबांच्या विचाराचे, कार्याचे द्योतक असल्याचे आपल्या लक्षात येईल. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर आणि प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्यामध्ये या विशिष्ट मुद्द्यावर मतभेद घडून आलेले आहेत आणि या मतभेदामधून बाबासाहेबांनी त्यांची नैतिक शक्ती, नैतिक दृष्टिकोन, स्वाभिमान कशा प्रकारे होता ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हेच या व्हिडिओमधून मी आपल्या समोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, एवढेच सूचित करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.